10वी-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी पीएमपीएलनं विशेष सुविधा जाहीर केली आहे। परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांचे पास हे त्यांचं घर ते परीक्षा केंद्रापर्यंत वैध मानले जातील। त्यामुळे विद्यार्थ्यांना वेगळा प्रवासी तिकीट काढण्याची गरज लागणार नाही। शिवाय विद्यार्थ्यांना बसमध्ये पुढच्या दारातूनही प्रवेशाची मुभा देण्यात आली आहे। विशाल समाजाला एकत्र करायचं म्हणजे कुत्र्याचं शेपूट सरळ करण्यासारखं असल्याचं सरसंघचालक मोहन भागवत लातूरमध्ये म्हणाले। मात्र 22 जानेवारीला संपूर्ण देश एक झाला होता, कारण तो मनातून एक झाला होता असं मत त्यांनी मांडलं। आतापर्यंत देशात अनेक परिवर्तनं झाली आणि अजूनही बरंच परिवर्तन देशात करायचं असल्याचं ते म्हणाले। माघ शुद्ध एकादशी निमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीची पहाटेची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांच्या हस्ते करण्यात आली आहे। माघ एकादशी निमित्त पुण्यातील भाविक सचिन अण्णा चव्हाण यांनी संपूर्ण मंदिरात शेवंती आणि झेंडू फुलांची आरास केली आहे। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मावळच्या मुळशी तालुक्यात ग्रामदैवत भैरवनाथ आणि जोगेश्वरी मातेची यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। भैरवनाथाची पालखी फुलांनी सजवण्यात आली, तसंच पालखी बापूजी बुवा महाराजांच्या भेटीसाठी 2 किलोमीटरवर असणाऱ्या मंदिरात नेण्यात आली। यावेळी दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। मावळ इथल्या निगडे गावाचं ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचा यात्रोत्सव सुरू आहे। आकर्षक विद्युत रोषणाईनं मंदिर उजळून निघालंय। गाभाऱ्यात रंगीबेरंगी फुलांची सजावट करण्यात आली। आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये सध्या मिलान 2024चा युद्धाभ्यास सुरू झाला। या अंतर्गत भारतीय नौदलाकडून चित्तथरारक प्रात्यक्षिकं केली जात आहेत। समुद्रातील रेस्क्यू ऑपरेशनपासून विविध थरारक कसरती आकाशात पाहायला मिळाल्या।